जी ए प्रेमी रसिक हो नमस्कार. मी दिनेश षडावतकर. जी ए कुलकर्णी यांच्या सांज शकुन या पुस्तकातील पत्रिका या कथेचं मी अभिवाचन करणार आहे. पॉप्युलर प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. पत्रिका. हे कार्य आपणाला कोणी केव्हा सांगितलं हे त्याला काहीच आठवेना आणि गोंधळून तो त्या प्रासादाच्या विशाल पायऱ्यांवर क्षणभर रेंगाळला. त्याच्या मागे घनदाट निश्चल वाटणाऱ्या झाडांच्या गर्दीतून अरुंद रस्ता खालपर्यंत गेला होता, पण खाली मात्र निळसर अस्पष्ट अशा जलाभासात सगळंच काही विरून गेलं होतं. हा चढ आपण केव्हा चढून आलो याची त्याला स्मृती नव्हती आणि हातात असलेल्या रक्तवर्णी पत्रिकेवरची मुद्राही त्याला पूर्ण अपरिचित होती. प्रासादाचं महाद्वार उंच उंच होत कमानदार झालं होतं आणि त्यावर रुद्रनेत्रांच्या सिंहमुखाची प्रतिमा होती. हे महाकाय द्वार आपल्याकडून कसं काय उघडणार याचा विचार करत त्याने त्याला भीत भीत स्पर्श केला, तेव्हा ते धातुमय झगझगीत द्वार सहज उघडलं. कडा कोसळण्याप्रमाणे आतील साखळदंड अर्गळेसह खाली आदळला आणि एखादं निद्रिस्त श्वापद त्रस्त झाल्याप्रमाणे त्या आवाजाच्या प्रतिध्वनींच्या लाटांनी सारा प्रासाद थरथरत राहिला. तो भयभीत मनानं आत पहिल्या चौकात आला. भोवती सर्वत्र अंधार होता आणि प्राचीन जखमेत वेदनेचा चिरंतन बिंदू असावा त्याप्रमाणे तो त्या अंधकारात ठसठसणाऱ्या हृदयानं उभा राहिला. सभोवार महाद्वाराप्रमाणे अस्पष्ट दिसणारे पण आकाराने लहान असे अनेक दरवाजे होते, पण ते सगळे अगदी चिरेबंद झाकले होते. महाद्वार उघडल्यावर तरी कुठे प्रकाशाचा ओरखडा दिसतो की काय हे तो पाहू लागला, पण कुठेही हालचाल नव्हती की अंधारात कसली डचमळ नव्हती. इथं कोणी आहे का? वर पाहत त्यानं मोठ्यानं विचारलं. अंधारावरील एक पदर सोलत गेल्याप्रमाणे आवाज चढत वर गेला. नंतर एका निःशब्द क्षणानंतर हजार जिभा बोलू लागल्याप्रमाणे प्रतिध्वनी येऊन साऱ्या बाजूंनी त्याच्यावर आदळले. इथं कोणी आहे का? आहे का? आहे का? आहे का? आहे का? शेवटचा ध्वनी विरत जाऊन अंधारावरून ओघळून नाहीसा झाला. मी आलो आहे, तो पुन्हा म्हणाला. मी आलो आहे, आलो आहे, आलो आहे, आलो आहे, आलो आहे. प्रासाद बोलला आणि पुन्हा मूक होऊन अंधार होऊन बसला. त्या असंख्य दरवाजांपैकी एकही उघडला नाही. आता त्याच्या डोळ्यांना अंधाराची सवय झाली होती. त्यानं निराशेनं सर्वत्र निरखून पाहिलं. भोवती अनेक वेटोळी असलेला एक जिना त्याला एका कोपऱ्यात दिसला. त्या अस्पष्ट दिसणाऱ्या कठड्यावरून त्याची नजर वर वर गेली आणि अगदी उंच जात अंधारात विरली. अगदी वरच्या सज्जावर कठड्याला टेकून एक आकृती उभी होती. तिच्या अंगावर तेजस्वी कृष्णवस्त्र होती, पण तप्त सुवर्णानं रेखल्याप्रमाणे तिच्या कडेनं झळझळीत बाह्यरेषा होती आणि चेहऱ्यावर 2 प्रकाशित गोल होते. एवढ्या अंतरावरूनही ती आकृती आपल्याकडेच रोखून पाहत आहे अशी त्याला अस्वस्थ जाणीव झाली आणि त्याचं अंग उष्ण झालं. तो जिन्याची एक एक पायरी चढू लागला, परंतु पायातील सारी शक्ती जरी सांडत चालली तरी आपण वर आलो हे त्याला जाणवेना. अखेर सारं अंगच बधीर झालं. मस्तकात ठिणगीप्रमाणे उरलेल्या निश्चयाच्या आधारेच तो सरकत होता आणि कठपुतळीप्रमाणे त्याचं शरीर वर ओढलं जात होतं. अखेर तो त्या आकृतीपुढे येऊन उभा राहिला. आता तिची वस्त्र कृष्णप्रकाशानं जास्तच तळपत होती आणि डोळ्यातील रक्तिमा जास्तच दाहक वाटत होता. मी खालून साथ घातली त्याला तू उत्तर का दिलं नाहीस? वरपर्यंत येण्याची माझी व्यथा तर वाचली असती, तो म्हणाला. मी तुला तात्काळ उत्तर दिलं.
आकृती खाली तळाशी उभी असून बोलत असल्याप्रमाणे खोल आवाजात म्हणाली, पण मी तर प्रतिध्वनीच मात्र ऐकले. तीच माझी उत्तरं होती. तुझ्या वेदना वाचल्या नसत्याच, कारण तुला इथपर्यंत यावंच लागलं असतं. तू आणलेली पत्रिका स्वीकारल्याखेरीज मला इथून निघता येत नाही, कृष्णवस्त्रातील व्यक्ती म्हणाली. आता त्याचं अंग विगलित होऊ लागलं होतं. पत्रिकेचा भारसुद्धा त्याच्या बोटांना साहवेना. त्यानं निश्चयी प्रयत्नांनी हात पुढे केला आणि क्षीणपणे म्हटलं, आता तरी ही पत्रिका सत्वर स्वीकार आणि मला मुक्त कर. त्या व्यक्तीनं मान हलवत म्हटलं, तू हा उंबरा ओलांडून आत आलास तरच मला ती पत्रिका स्वीकारता येईल. तिच्या त्या शब्दांनी प्रथमच त्याचं लक्ष उंबऱ्याकडे गेलं. त्या दोघांमध्ये तो उंबरा एका कडेहून दुसऱ्या कडेपर्यंत पसरला होता. तो विशाल सर्पाच्या अंगाचा असून त्यावर अनेक सर्पमुखं स्थिर निर्विकार डोळ्यांनी लहान मोठी होत होती. आता त्याचं अंग निर्जीव झालं होतं. हाडं वितळत असल्याप्रमाणे श्रम जाणवत होते आणि विश्रांतीच्या एका क्षणासाठी त्याचा जीव आसुसला होता. मोठ्या कष्टानं तो उठला आणि त्यानं उंबरा ओलांडून आत पाऊल टाकलं. त्या क्षणी सारी सर्पमुखं एकदम विस्तृत झाली आणि त्यांच्या विषारी फुत्कारांनी त्याची पावलं काळवंडली. आत आल्यावर त्यानं ती पत्रिका त्या व्यक्तीला दिली आणि एका खांबाचा आधार घेऊन तो उभा राहिला. आता तरी परत फिरण्यास मी मोकळा झालो, धापा टाकत तो म्हणाला. नाही, हा उंबरा एकदा ओलांडल्यावर तुला माघारी जाता येणार नाही, ती व्यक्ती म्हणाली. मी तुझा फार कृतज्ञ आहे, कारण तुझ्याकडून पत्रिका आल्याखेरीज मला इथून मुक्तता नव्हती. मी आता निघालो तेव्हा या प्रकाशमय कृष्णवस्त्राचा तू स्वीकार कर. हे प्रकाशमय कृष्णवस्त्र नाही, अंधारमय प्रकाशवस्त्र आहे, तो म्हणाला. त्या दोन्हींचा अर्थ या क्षणी एकच आहे. हे वस्त्र आता तुझंच आहे. माझा क्षण येऊन ठेपला आहे. परंतु माझं भवितव्य काय? मी या कारागृहात सदैव बंदिस्तच राहणार की काय? त्यानं असहाय्यपणे विचारलं. नाही, तुझाही क्षण असाच एक दिवस येईल. तुला तुझी पत्रिका प्राप्त झाली की माझ्याप्रमाणेच तुझी देखील मुक्तता होईल. त्या व्यक्तीनं प्रकाशाचं कृष्णवस्त्र काढलं आणि त्याच्या अंगावर टाकलं. ती व्यक्ती अनावृत्त होताच विस्मयानं त्याचं सारं शरीर थरारून गेलं. ती व्यक्ती म्हणजे तो स्वतःच समोर उभा होता. त्या व्यक्तीनं मग निर्भयपणे उंबरा ओलांडला. त्यावेळी सारी सर्पमुखं निद्रिस्त दुर्बल राहिल्याप्रमाणे अचेतन राहिली. आकृती जिना उतरत लहान लहान होत गेली. महाद्वार उघडताच त्या खोल अंधाराच्या तळाशी एक डोळा उघडल्याप्रमाणे प्रकाशाचा चौकोन पसरला. दुसऱ्याच क्षणी महाद्वार बंद झालं. एका अदृश्य तीक्ष्ण शस्त्राचा आघात व्हावा त्याप्रमाणे प्रकाशाचा तुकडा तुटून नाहीसा झाला आणि पुन्हा वर चढलेल्या साखळदंड अर्गळेच्या प्रचंड ध्वनीमुळे गोल स्तंभाप्रमाणे असलेला अंधार हादरून गेला. आता तो सर्वात वरच्या सज्जात एका खांबाला टेकून आपल्या पत्रिकेची वाट पाहत उभा आहे आणि या क्षणी कशाचा प्रारंभ झाला की अंत झाला या संभ्रमाचं प्रकाशमय कृष्णवस्त्र त्याच्या अंगावर पसरलं आहे. जे प्रेमी रसिक हो, जी ए कुलकर्णी यांच्या सांज शकून या कथासंग्रहातील पत्रिका
या कथेचं हे अभिवाचन आपल्याला कसं वाटलं अवश्य कळवा. आवडलं असल्यास लाईक आणि शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.